नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा टी पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी येणाऱ्या महा टीईटीसाठी तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन म्हणजे ओएसिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन मॉडेल क्वेश्चन पेपरची सिरीज आहे ती जॉईन करू शकता। त्याचबरोबर काही ओल्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ओएसिस करियर पॉईंट सर्च करून आपलं ॲप डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता 10 नोव्हेंबर 2024चा जो पेपर आहे टी पेपर क्रमांक 1, या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला। त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही, अशा वेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते। थोडासा लेंदी झाला क्वेश्चन, पण आपण जर तो काळजीपूर्वक वाचला आणि आपल्याला जर मॅकडुगलच्या 14 सहज प्रवृत्तीबद्दल थोडीशी बेसिक माहिती असेल तर क्वेश्चन्स आपण इझी आहे। काय म्हणतो तो बघा, की प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही, अशा वेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते। बघा, हास्य, तर अशा वेळी विनोद किंवा मनोरंजन उपयोगी येईल का? नाही। प्रार्थना येईल ना, कारण ज्यावेळेस सगळं काही संपतो, आपण संघर्ष करतो, त्यावेळेस काय करतो? आपण प्रार्थना करतो। त्याला शरण जाणे किंवा प्रार्थना असं म्हणता येईल। मग याच्यामागे जी भावना असते ना, आपल्या म्हणजे इमोशन्स असते ना, ती असते सब्जेक्शनची। ठीक आहे। परगौरव, इथं दुसऱ्याचा गौरवाचा काही संबंध येतो का? नाही। निर्मितीचा इथं काही संबंध येतो का? कन्स्ट्रक्टिव्हचा? नाही। म्हणजे इथं एकच आहे, कारण की संघर्ष करून तुम्ही थकलात म्हणजे आता तुमच्याकडे एकच पर्याय आहे, ती प्रवृत्ती म्हणजे माणसाची प्रार्थना होय। एकदा मॅकडुगलच्या आपण 14 सहज प्रवृत्त्या जर बघितल्या, त्याच्यामध्ये त्यानं 14 सहज प्रवृत्त्या एकूण 3 गटात सांगितल्या। एक आत्मनिष्ठ सहज प्रवृत्ती 7 सांगितल्या। ठीक आहे। त्याच्यामध्ये पलायन, संघर्ष, विरूपता, संपादन, जिज्ञासा, निर्मिती आणि क्षुधा त्याच्या संदर्भानं भावना पण इथं दिल्यात। त्यानंतर समाजनिष्ठ सहज प्रवृत्ती 5 सांगितल्या। आपलं जे उत्तर आहे ना ते हे। ठीक आहे। त्यानंतर कामनिष्ठ प्रवृत्ती 2 सांगितल्या, मैथुन आणि पितृप्रेम। ठीक आहे। तर या 14 सहज प्रवृत्ती आहेत, तुम्ही सहज एकदम रफमध्ये हे लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते उपयुक्त ठरू शकतं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? कौशल्याचा मूलभूत घटक नाही। बघा, वेग हा कौशल्याचा घटक आहे का? यस, तो कौशल्याचा मापदंड आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला, कारण स्पीड महत्त्वाची आहे ना। आता उदाहरणार्थ काय, वाचन कौशल्य, मग वाचन कौशल्य विकसित करत असताना आपल्याला स्पीड महत्त्वाची आहे। लेखन कौशल्य विकसित करत असताना आपल्याला स्पीड महत्त्वाची आहे। ऊर्जा पण महत्त्वाची आहे, कार्यक्षमतेसाठी आवश्यक येते कौशल्य डेव्हलप करत असताना। कामासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक शक्ती गरजेची आहे कौशल्य डेव्हलप करत असताना। त्यानंतर प्रेरणा, आता प्रेरणा हा मूलभूत नाही बघा, प्रेरणा हा कौशल्याचा मूलभूत स्रोत नाही, पण गुणवत्ता आहे। म्हणजे गुणवत्ता तर हा कौशल्याचा आधारच आहे असं म्हणू आपण। कौशल्य केवळ करणं नाही, एखादी कृती करणं म्हणजे कौशल्य नाही, तर ते कौशल्य अचूकपणे आणि उत्कृष्ट पद्धतीनं करणं। जसं उदाहरणार्थ चित्रकला कौशल्य तुम्ही शिकतात, तर चित्रकला कौशल्यात चित्राचा दर्जा आला पाहिजे ना, म्हणजे गुणवत्ता आली पाहिजे, म्हणजे ते मूलभूतच आहे। म्हणजे वेग, ऊर्जा आणि गुणवत्ता हे मूलभूत येतं। ठीक आहे।
प्रेरणा इथं मूलभूतमध्ये येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकामध्ये आढळते? संवेदन, तर्क, अनुमान, विश्लेषण, तर्काच्या आधारे विश्लेषण. तर बघा, शैशवावस्था नाही, हे 2 आठवडे 2 वर्षात बालक तर्क करतच नाही, म्हणून हा पर्याय कटला. कुमारावस्था शक्य आहे, कारण वय वर्ष 12 ते 18 असतं, म्हणून हे शक्य आहे कुमारावस्थेमध्ये. किशोरावस्थामध्ये सुद्धा शक्य आहे, म्हणून बघा आन्सर कीनं 2 उत्तरं दिली आहेत, 2 आणि 4. कारण किशोरावस्थेत वयसुद्धा काय असतं 6 ते 12, तर थोडंसं विश्लेषण अनुमान करू शकतो किशोरावस्थेमध्ये विद्यार्थी. प्रौढावस्थेचा संदर्भ इथं नाही, वय वर्ष 60 म्हणजे काय 40 ते 60 म्हणजे इथं संदर्भच येत नाही ते तर्क अनुमान. म्हणजे 2 आणि 4 अशी उत्तरं आपल्याला परीक्षा विभागानं दिली आहेत, म्हणून 2 आणि 4 आपण उत्तरं घेऊयात. आणि आपल्याला असं कळतंही की कुमारावस्थेतील विद्यार्थी किंवा मुलगा आणि किशोरावस्थेतील विद्यार्थी किंवा मुलगा तर्काच्या आधारे विश्लेषण करतो, अनुमान करतो, बरोबर आहे का? त्यानंतर व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? तर आपल्याला त्यांनी फक्त इंग्लिश नावं दिलेत बघा, म्हणून थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. काय याला म्हणलं? कॉलेरिक म्हणजे कोपिष्ट गट असतो हा. कोपिष्ट म्हणजे रागीट आणि संवेदनक्षम असतात हे कोपिष्ट. इथं काय म्हणले? उत्साही आणि समतोल, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. मेलंकॉलिक तर हे निराशवादी असतात, यांना विषण्ण गट म्हणतात. हे विषण्ण गट म्हणजे हे निराशवादी, उद्वेगी, खिन्न असे असतात, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही, कारण आपल्याला उत्साही आणि समतोली पाहिजे. प्लॅग्मॅटिक म्हणजे कोण? हे शांत, सुस्त म्हणजे मंद गटामध्ये येतात, हे मंद असतात हे व्यक्ती. निस्तेज यामध्ये येतात, म्हणजे हे पण उत्तर नाही आपलं. तर आपलं उत्तर आहे सॅग्विन. तर सॅग्विन म्हणजे त्यांना कृतिशील गट असं म्हटलं आहे. कृतिशील गट असं म्हटलेलं आहे. हो, तर तुम्ही हे मराठी नाव पण लिहून घेऊ शकता. कृतिशील गट म्हणजे हे आशावादी असतात, कार्यप्रवण असतात, आपल्या उत्तराचे दिले उत्साही असतात, समतोली असतात. ठीक आहे. कोपिष्ट, विषण्ण, मंद आणि कृतिशील, म्हणजे इथं उत्तर काय आपलं? तर सॅग्विन. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे चे उदाहरण आहे. तर साहजिकच हे जे उदाहरण आहे हे इंद्रिय भ्रमाचं आहे ना. कारण इंद्रिय भ्रम कधी होतो? उद्दीपक अस्पष्ट असल्यास ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. म्हणजे आपल्याला ते म्हणजे उद्दीपक तर आहेच, म्हणजे उद्दीपक तर आहेच ना, पाणी, काचेचा भरलेला ग्लास. ठीक आहे. फक्त आपल्याला काय झालं? उद्दीपकाची अस्पष्टता असल्यामुळं चुकीचा अर्थ लावला गेला ज्ञानेंद्रियाकडून, म्हणून हे इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. कारण चित्तभ्रम म्हणजे काय? चित्तभ्रम म्हणजे उद्दीपक समोर नसतानाच भास होतो. उदाहरणार्थ आपल्या रूममध्ये कोणीच नसतं, पण आपल्याला असं वाटतं कोणतरी बसलेलं आहे, तर तो म्हणावा चित्तभ्रम. ठीक आहे. इथं पाणी आहे, तो काय काचेचं भांडं आहे, काडी आहे, म्हणजेच फक्त इथं इंद्रिय भ्रम झालेला आहे. मनाचा कल इथं येणार नाही, कारण मनाचा कल हे उद्दीपक वर्गीकरणाचं तत्व आहे आणि दृष्टीदोषाचा इथं काही संदर्भच नाही. म्हणून पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. अध्यापन म्हणजे काय? ज्ञान देणे येईल, अध्यापनामध्ये ज्ञान देणे येतं ते. त्यानंतर व्याख्यान देणे. आता व्याख्यान देणे म्हणजेच अध्यापन असं आपण म्हणू शकत नाही. तुम्ही व्याख्यान वेगळ्या विषयावर कुठे ऐकू शकता. व्याख्यान देणे म्हणजे अध्यापन असं म्हणता येईल का? तितकंसं उत्तर योग्य वाटत नाही. अध्ययनाला प्रवृत्त करणे. बघा,
आता हे ज्ञान देण्यापेक्षाही, कारण ज्ञान देणे तर ज्ञान आपल्याला बुकमधून मिळेल, आपल्याला ज्ञान वर्तमानपत्रातून मिळेल, आपल्याला ज्ञान सोशल मीडियातून मिळेल, परंतु अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे आता पर्याय 1 पेक्षाही प्रभावी उत्तर 3 झालं. म्हणजे बस आपल्याला असे उत्तर काढता येणं अपेक्षित आहे. शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे हे जनरल झालं, म्हणजे हे ठीक आहे. म्हणजे आपण जर 1, 2, 3, 4 मध्ये पाहिलं तर सर्वात समर्पक उत्तर कोणतं आहे? अध्यापन म्हणजे काय? तर अध्ययनाला प्रवृत्त करणे हीच खरी अध्यापनाची ताकद आहे. म्हणजे आपण म्हणतो एक प्रभावी अध्यापक आहेत, प्रभावी अध्यापन करतात. म्हणजे काय? ते म्हणजे विद्यार्थ्याला काय करतात? प्रवृत्त करतात अध्ययन करायला, तरच तो खरं अध्यापन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्रे न दाखवता ही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस डॅश डॅश असं म्हणतात. तर यास म्हटल्या जातं अभिसंधान पद्धती. आपल्याला माहिती आहे की अभिसंधान पद्धतीमध्ये शिकणारा जी नवीन गोष्ट आपल्याला शिकायची आहे त्या गोष्टीच्या संबंधाने आधीच्या ज्ञात गोष्टीशी संबंध लावला जातो. म्हणजे काय केलं जातं? आपण बघा प्रश्न वाचा ना तुम्ही की विद्यार्थ्याला मुळाक्षरे शिकायचे असतात, तर अगोदर त्याचं चित्र दाखवलं आणि चित्राचा संबंध मग डायरेक्ट अक्षरासोबत लावला, तर त्याला आपण अभिसंधान पद्धती असं म्हणतो. जर तुम्ही कट मेथडनं गेले असते, जसं क्षेत्रीय अध्ययन पद्धती म्हणजे कार्टलेविन असं म्हणतो की व्यक्ती तिच्या मानसिक आणि भौतिक जीवन क्षेत्रातून शिकत असतो. म्हणजे क्षेत्राला महत्त्व देतो. इथं क्षेत्राचा काही संबंध नाही आपल्या प्रश्नामध्ये. मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती म्हणजे काय? एका विद्यार्थ्याने मर्मदृष्टी म्हणजे ते मर्म जाणून घ्यायचं, म्हणजे अध्ययनामागचं मर्म जाणून घेऊन अध्ययन करणं. म्हणजे उदाहरणार्थ काय? समजा प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे असा एक सुविचार आहे, तर हे वाक्य शिक्षकानं शिकवलं एका विद्यार्थ्याला, तर ते हे वाक्य पाठ न करता विचार करतो की प्रामाणिक राहिल्याने माणसाला शांती मिळते आणि इतरांचा विश्वास जिंकता येतो. म्हणजे आपण काय करायलो? त्याच्या आजूबाजूचं मर्म जाणून घ्यायलो त्या सुविचाराच्या बाजूचं, तर याला म्हणायचं मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती. म्हणजे हे पण उत्तराच्या संदर्भानं नाही, इथं मर्म नाही जाणून घ्यायना, इथं फक्त तो काय कन्सिडर करायला की पहिल्या चित्र आणि हे अक्षर. त्याच्यानंतर ज्ञानात्मक अध्ययन पद्धती. ज्ञानात्मक अध्ययन म्हणजे ते ब्रुनरचं ते ज्ञानात्मक अध्ययन आहे. ते काय सांगतो की अध्ययनकर्त्याला विशिष्ट अध्ययन करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक असणारा अनुभव द्यावा. शालेय ज्ञानाचे जे आहे ते व्यक्तीच्या, म्हणजे थोडक्यात ब्रुनर असं म्हणत होतात की जे शालेय ज्ञान दिलं जातं ते व्यक्तीच्या जीवनात आणि वर्तनात यावं. हे पण इथं किचकट नाही आहे, इथं सरळ ही आहे अभिसंधान पद्धती. त्यानंतर स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही. पियाजेची स्वायत्त नैतिक अवस्था माहीत असेल तर व्हेरी गुड, परंतु तुम्ही खाली ज्यावेळेस म्हणजे प्रश्नाच्या तुम्ही उत्तरार्धाकडे जाताना तर तुम्हाला लगेच फोकस होते की कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही. कुमारावस्था तर आपल्याला फोकस झालेली आहे ना, ठीक आहे, कारण चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये याचा आपण स्टडी खूप केलेला आहे या अवस्थेंचा बालकांच्या. मग कुमारावस्था कन्सिडर केली की आपलं उत्तर सोपं झालं. बघा अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो. यस, कुमारावस्थेमध्ये विद्यार्थी गेला की विद्यार्थी अमूर्त विचार करतो. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, हे रॉंग आहे. कारण या अवस्थेमध्ये मूल इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करते, म्हणजे वस्तुनिष्ठ विचार करते. खरं तर काय पाहिजे होतं? वस्तुनिष्ठ, म्हणजे हे रॉंग आहे. स्वतःची भूमिका तयार करतो का? यस, या अवस्थेमध्ये कुमारावस्थेमध्ये स्वतःकडे लक्ष देतो, इतरांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला माहिती आहे. भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो, हे पण शक्य आहे. ठीक आहे, म्हणजे 1, 3 आणि 4 शक्य आहे. इथं वस्तुनिष्ठ पाहिजे होतं,
म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच चुकीचं आहे, म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा, त्यामध्ये विविध बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहेत. हे जवळपास पाठ आहे आपल्या. स्पियरमन, तर स्पियरमन म्हणलं की आपल्याला माहिती आहे जी फॅक्टर एस फॅक्टर म्हणजे द्विघटक सिद्धांत. त्यानंतर थॉर्नडाईक न 3 बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितले, तर तो लिहून घ्या. मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता, कारण यावर आधारित प्रश्न ते विचारतात. थर्स्टनचं अनेक घटक सिद्धांत आहे आणि गिलफर्डचं 120 घटकाची उपपत्ती हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? भावना या मानसशास्त्रीय संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. जनरल क्वेश्चन आहे बघा, आपण जर याला किचकट करून नाही घेतलं तर एकदम इझी क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की भावनांचा परिणाम हा संपूर्ण आपल्या शरीरावर होत जातो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, जसं अंतर्गत अवयवावर पण होतो आणि बाह्य अवयवावर पण भावनाचा परिणाम होत असतो. हे आपल्याला बेसिक तर माहिती आहे. चला पर्याय वाचूयात. भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते. बरोबर आहे. जे भावनिक उद्दीपन आहे हे पूर्ण शारीरिक क्रियेमध्ये जाते का? भावना शरीराच्या सर्व क्रियावर परिणाम करत असतात, तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर भावना, आता जर भीतीची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर असं होणार नाही की आता म्हणजे तुम्हाला म्हणजे हृदयाला कमी वाटेल भीती आणि श्वासोश्वास जास्त वाढेल, असं नाही. जे काही तुमच्या इफेक्ट होतो विविध अवयवावर, तो काय होतो? पूर्ण शरीरभर होतो. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. दुसरं पण बरोबर आहे. विशिष्ट भावनेमुळे आपल्या शरीरात, जसं आत्ताच आपण उदाहरण घेतो ना, भीती आहे तर मग हृदयाचे ठोके, श्वासोश्वास वाढतो, स्नायूवर ताण म्हणजे पडतो, म्हणजे हे बदल होत राहतात संपूर्ण शरीरभर. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्यांगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. आता हे फक्त मराठी शब्द प्युअर वापरलेत ना, म्हणून आपल्याला ते किचकट वाटतात, परंतु त्यांना असं म्हणायचं आहे, जसं आपण सुरुवातीलाच बोललो की भावनेचा परिणाम हा शरीराच्या अंतर्गत भागात पण होतो, म्हणजे अंतर्गत शरीरात पण होतो, आणि बाह्य भागात पण होतो, म्हणजे शरीराच्या बाह्य अवयवावर पण होतो. ठीक आहे. तर ते भिन्न भिन्न होतो का? तर यस. वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते. आता आपल्याला तर समजून घ्यायचं आहे की प्रत्येक व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया, विकीर्णता म्हणजे प्रतिक्रिया म्हणू आपण त्याला, वेगळी असते. भावना सर्वांमध्ये सारखी पसरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही, आता आपण 2-3 जण मित्र आहे, एखाद्या आपण सर्वांनी सोबत साप पाहिला तर काही व्यक्ती ह्या कमी भिवू शकतात, काही व्यक्ती जास्त भिवू शकतात, किंवा कुत्रा मागे लागला, किंवा अजून काहीतरी, किंवा ॲक्सिडेंट पाहिला. बघा तुम्ही, काही व्यक्तींना ते पाहावं वाटत नाही ॲक्सिडेंट, ते ब्लड वगैरे. म्हणजे इथं जो पर्याय 4 म्हणतो की वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखी असते, तर हे शक्य नाही. कारण ते काय म्हणतोय म्हणतानी की भावना वेगवेगळ्या आहेत आणि सर्व व्यक्तीमध्ये त्याची विकीर्णता सारखी आहे, म्हणजे प्रतिक्रिया सारखी आहे का? नाही. भावनामध्ये सर्व भावना सर्वांमध्ये सारख्या नसतात, आणि भावनाची तीव्रता, त्याची प्रतिक्रिया आणि अभिव्यक्ती ही व्यक्ती परत बदलत असते. हे आपल्याला बेसिक माहिती आहे भावनांच्या बद्दल. म्हणजे आपण जर मानसशास्त्राचे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक 2दा प्रश्न वाचला तर आपल्याला उत्तर निवडणं सोपं जातं. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतराशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, ही संकल्पना यांनी मांडली. तर डायरेक्ट व्याख्या आहे आणि खूप वेळा रिपीट झालेली ही व्याख्या डॅनियल गोलमनची व्याख्या आहे.
ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. जनरली जाता जाता आपल्याला माहिती आहे ऊंटबद्दल माहिती, जसं की आधुनिक प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक, त्यानं लिप्झिग इथं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती. बिने म्हणलं की आपल्याला माहिती आहे की तो बुद्धिमत्ता चाचणीचा जनक आहे. त्यानंतर टर्मन अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, अशी टर्मननं बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे. इथं मात्र डॅनियल गोलमननं 1995 मध्ये इमोशनल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकातून भावनिक बुद्धिमत्तेचा प्रचार आणि प्रसार केला. हे थोडंसं बेसिक लक्षात घ्या. त्यानंतर ज्ञानरचनावादी प्रक्रिया ई-पंच द्वारे स्पष्ट केली जाते, त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? आता अमेरिकेमध्ये बायबी व त्याचे सहकारी यांनी ई-पंच ही संकल्पना मांडली होती ज्ञानरचनावादी प्रक्रियेमध्ये. तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे एंगेज, ज्याला संलग्नता असं म्हणतात, एक्सप्लोर ज्याला अन्वेषण म्हणतात, एक्सप्लेन स्पष्टीकरण, इलॅबोरेट विस्तार आणि इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन. म्हणजे पहिला आहे संलग्नता, दुसरं आहे अन्वेषण, तिसरं आहे स्पष्टीकरण, चौथा आहे विस्तार आणि पाचवा आहे मूल्यमापन. म्हणजे पहिला जो आहे संलग्नता म्हणजे आकर्षण निर्माण करणे, दुसरा जो आहे विद्यार्थी स्वतः प्रयोग कृती शिक्षक म्हणजे करतो आणि शिक्षक फक्त दर्शकाची भूमिका बजावतो, दुसऱ्यामध्ये म्हणजे अन्वेषणमध्ये. तिसरा जो आहे स्पष्टीकरण, यामध्ये विद्यार्थी निरीक्षण निष्कर्ष विचार शेअर करतो आणि शिक्षक त्यांना स्पष्ट करून सांगतो. हे अशा पद्धतीनं हे 5 ई-पंच आहे. चौथा जो आहे इलॅबोरेट ज्याला विस्तार असं म्हणतात, यामध्ये शिकलेली संकल्पना नवीन परिस्थितीत लागू केली जाते, म्हणजे अधिक गुंतागुंतीची उदाहरणाद्वारे ज्ञानाची सखोलता वगैरे वाढवली जाते. आणि शेवटीचं मूल्यमापन आपल्याला माहिती आहे, हे मूल्यमापन केलं जातं. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2ची जर निवड केली तर आपल्याला उत्तर मिळून जातं. थोडंसं तुम्ही गुगलचा आधार घेऊन याला मराठीमध्ये करू शकता. त्यानंतर नेक्स्ट, नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली, यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं आहे? क्रमन्वित अध्यापन पद्धतीच्या संदर्भाने खालील विधानं आलेली आहेत. ठीक आहे, तर पहिलं विधान आहे सुयोग्य चेतकाच्या निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडून आणणे. आता हे जे विधान आहे, हे विधान स्किनरच्या ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांताशी संबंधित आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं जे विधान आहे हे बरोबर आहे की सुयोग्य चेतकाच्या निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडून आणल्या जातात स्किनरच्या ऑपरंट कंडिशनिंगमध्ये. समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. आता हे रॉंग आहे. पहिलं बरोबर आहे पण दुसरं रॉंग आहे. कारण आपण जर थॉर्नडाईकच्या समाधानाचा नियम पाहिला तर समाधान मिळाल्यास प्रतिचारांची पुनरावृत्ती वाढते ना, म्हणजे प्रतिक्रिया वाढतात ना. असमाधान मिळाल्यास प्रतिचार कमी होतो, म्हणजे इथं वाढतो पाहिजे होतं. म्हणजे हे रॉंग आहे, म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. कारण स्किनर या मानसशास्त्रज्ञाने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली का? तर हो, रिइन्फॉर्मेंट थिअरी त्याचीच आहे आपल्याला माहिती आहे. आणि शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल किंवा स्थायी बदल अपेक्षित आहे, हे बरोबर आहे ना. शिकणे व अपेक्षित बदल, शिकणे म्हणजे दुसरं काय, वर्तनात अपेक्षित बदल आहे. तर हे सगळं क्रमन्वित अध्यापन पद्धतीबाबत आहे, टप्प्याटप्प्यानं शिकण्याच्या संदर्भानं आहे. फक्त समाधानामुळे प्रतिचाराची पुनरावृत्ती थांबत नाही क्रमन्वित अध्यापन पद्धतीमध्ये, तर काय वाढते. म्हणून हेच रॉंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे?
शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, रॉंग. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असावे असं सांगितलं होतं 2005च्या NCFनं. विद्यार्थी केंद्रित पाहिजे. परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात का नाही, लवचिक पद्धतीने घ्याव्यात, म्हणजे हे पण चुकीचं आहे. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे, यस, हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा का नाही, कारण NCFचा मेन हे मोटोच होता की लर्निंग विदाऊट बर्डन. म्हणजे मग घोकंपट्टी कशाला, समजेवर आधारित पाहिजे, अंडरस्टँडिंगवर आधारित पाहिजे. म्हणून पर्याय 3 हे मात्र बरोबर आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार 1, 2 आणि 4 हे रॉंग आहेत. त्यानंतर उद्गामी विचार प्रतिमान हे यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. उद्गामी विचार प्रतिमानावर आधारित प्रश्न आहे, तर हे हिल्डा टाबाय यांचं प्रतिमान आहे. बघा, तुम्हाला दरवेळेस प्रतिमान विचारतात. प्रतिमानांचं 4 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत विकास प्रतिमानं, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानं आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानं. आपण दरवेळेस आपले ज्या सराव पेपर आहे, तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन सराव पेपर जर बघितले तर प्रत्येक मानसशास्त्राच्या 10 टेस्ट बनवल्यात आपण. तर प्रत्येक टेस्टमध्ये आपण प्रतिमानावर एक प्रश्न टाकलेला आहे. का, कारण दरवर्षी आपल्याला विचारतात, म्हणून खूप सारा सराव तिथं केलेला आहे. तरी पण इथे एकदा सराव करून घेऊन आपण प्रतिमानाचा पहिला जो गट आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, यामध्ये 7 प्रतिमान आहेत. उद्गमन विचार, पृच्छा प्रशिक्षण, जीवशास्त्रीय पृच्छा, संबोध साध्यता, बोधात्मक विकास, अग्रत संघटक आणि स्मरणशक्ती. आपल्या प्रश्नाकडे या. उद्गामी विचार हे बघा 1च नंबरचं आहे. कुणाचं आहे, हिल्डा टाबाचं आहे. संपला विषय इथं. बाकीचे जे पर्याय आहेत आपल्या प्रश्नामध्ये दिलेले तत्वज्ञ बघा, इथं रिचर्ड सचमन होता, हे पृच्छा प्रशिक्षण. पण जे 2 इतर पर्याय आहेत, कोणते, कार्ल रॉजर्स आणि डेव्हिड हंट, तर यांची जी प्रतिमान आहेत ती खाली दिलीत बघा. ही व्यक्तिविकास प्रतिमानामधली प्रतिमान आहेत. म्हणजे कार्ल रॉजर्सचं आहे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान आणि डेव्हिड हंटचं आहे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. हे पण बघून घ्या. ठीक आहे. सरावमध्ये तर आपण राहिलेले वर्तन परिवर्तन पण याच्या इमेज टाकलेले आहेत आणि सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानं पण त्याच्या इमेज टाकलेल्या आहेत. किंवा तुम्ही हे व्हिडिओ इथं पॉज करा, हे सर्व लिहून घ्या रफमध्ये. त्यानंतर दुसऱ्या इमेजमधले पण सर्व प्रतिमानं लिहून घ्या. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न यांनी केला. आता आपल्याला उत्तर डॉक्टर ब्लूम वाटेल, पण लक्षात घ्या मूळ संकल्पना ब्लूम यांनी मांडली. कशाची, उद्दिष्टाच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणाची. पण प्रश्न पुढे विचारला आहे की क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो प्रयत्न केला डॉक्टर दवे यांनी. आलं लक्षामध्ये, डॉक्टर दवे यांनी केलेला आहे. ब्लूमनं काय केलं, उद्दिष्टाचं श्रेणीबद्ध वर्गीकरण केलं 3 गटामध्ये. कॉग्निटिव्ह ज्ञानात्मक, अफेक्टिव्ह म्हणजे भावनिक, आणि तिसरा आहे सायकोमोटर म्हणजे क्रियात्मक. म्हणजे काय म्हणून त्याला आपण, ज्ञानात्मक, त्यानंतर भावनिक आणि क्रियात्मक हे केलं. हे मूळ वर्गीकरण जे आहे उद्दिष्टांचं हे 3 गटामध्ये ब्लूमनं केलं. आणि त्याच्यामधल्या क्रियात्मक तिसरं जे क्षेत्र आहे ब्लूमचं, क्रियात्मक क्षेत्रातील स्तर कोणी पाडले, डॉक्टर दवे यांनी पाडले. कोणकोणते, नंबर 1 अनुकरण, नंबर 2 संचालन, नंबर 3 अचूकता, नंबर 4 समन्वय आणि नंबर 5 स्वाभाविकता. त्याला न्यूट्रलायझेशन असा शब्द आहे पर्यायी इंग्रजी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वामधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही.
आता काय म्हणतात ते नाही म्हणतात. कशावर आधारित नाही? क्रियाशीलतेवर. हा शब्द महत्त्वाचा इथे प्रश्न सोडत असताना, प्रश्न वाचतात असताना आपल्याला क्लिअर झालं पाहिजे आपल्याला काय विचारले, की अशा 3 अध्यापन पद्धती याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये क्रियाशीलता हा शब्द येतो किंवा क्रियाशीलता येते. आणि कोणात येत नाही ते आपलं उत्तर आहे. बघा, प्रोजेक्ट पद्धती आपल्याला माहिती आहे की किलपेट्रिक यानं प्रोजेक्ट पद्धती मांडली, त्याला प्रोजेक्ट पद्धतीचा जनक म्हणतात. ठीक आहे. तर आता बघा, प्रोजेक्ट मेथडमध्ये काय त्याला पर्यायी शब्द कोणता आहे मराठी? प्रकल्प. बघा, प्रकल्प पद्धती. तर प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थीच्या कृतिशीलतेला वावे का? हे बघा इथं क्रियाशीलतेला वावे का आपल्या प्रश्नानुसार यस आहे. कारण प्रोजेक्ट आला, कृती आली. डाल्टन पद्धती. डाल्टन पद्धती कुणी मांडली? हेलन पार्कहर्स्ट यांनी. काय बेस काय डाल्टन पद्धतीचा? की या पद्धतीमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी वर्गखोली तयार करायची, त्यामध्ये संबंधित पुस्तकं ठेवायची, संबंधित स्टडी मटेरियल ठेवायचं, आणि या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वअभिरुचीतून शिकणे अपेक्षित असतं. म्हणजे स्वअभिरुचीतून शिकायला लागला म्हणजेच क्रियाशीलता वाढली, म्हणजे हे पण त्यामध्ये येतं गटामध्ये. बालोद्यान पद्धती. बालोद्यान पद्धती काय? लहान मुलांना खेळ, कृती, गाणी यांच्यामार्फत शिकवायचं आणि त्या तशा कृती करायला लावायची. कृती आली म्हणजे क्रियाशीलता आली, म्हणजे ही पण क्रियाशीलतेच्या संदर्भात आहे. बुद्धिमंथन पद्धती ही क्रियाशीलता याच्यामध्ये कमी आहे. आता का कमी आहे? कारण बुद्धिमंथन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यासमोर एखादी समस्या मांडली जाते, ती सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा केली जाते. या चर्चेतून समस्या सोडविण्याचा नवीन व्यवहार्य मार्ग विद्यार्थ्यांना सापडतो. म्हणजे इथं फक्त गप्पा आहेत. आपल्या सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे इथं कृती नाही आहे. विद्यार्थी फक्त विचारानं चर्चा करायला लागला, चर्चेतून उपाययोजना सुचायला, कृती कराय ना, तो फक्त उपाय सांगायला चर्चेतून. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथं ही जी बुद्धिमंथन पद्धती आहे ही चर्चेतून आहे, चर्चेवर अवलंबून आहे, विचारावर अवलंबून आहे, कृतीवर नाही. मग इलाच बाहेर काढा, हेच आपलं उत्तर आहे. कृतिशीलतेवर कोण आधारित नाही तर बुद्धिमंथन पद्धती. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक. सरळ धोपट प्रश्न विचारलाय, ऑब्जेक्टिव्ह जो आपल्याला पाठ पाहिजे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोणे? गॅग्ने. पर्याय क्रमांक 4. अध्ययन विशिष्ट टप्प्याटप्प्यानं होतो असं तो त्याच्यामध्ये सांगतो. टॉलमनची कोणती थेरी आहे? टॉलमन म्हणलं की आपल्याला संकेत अध्ययन उपपत्ती. तो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सभोवतालच्या वातावरणासंबंधी काही संकेत असतात आणि त्यावरून तो शिकत असतो. जसं कुठं तुम्ही धूर पाहिला की तुम्हाला असं वाटतं की पुढं आग असेल, संकेत आहे. लेविन काय म्हणतो? लेविनची म्हणजे कर्ट लेविन म्हणजे क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. लेविननं अध्ययनाबाबत क्षेत्र, मिती, प्रेरणा, अंतर या संकल्पना सांगून क्षेत्राचं अध्ययनामध्ये महत्त्व आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर वॅटसन म्हणलं की आपल्याला तो वर्तनवादाकडे जातो आपण, वर्तनवादी उपपत्ती. इथं मात्र श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे तर गॅग्ने. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. तर ही व्याख्या कोणी केली आहे तर A.E. टॅक्सलर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तुम्हाला व्याख्या इथं काही लॉजिक नाही, इथं काही ट्रिक्स नाही, आपल्याला व्याख्या पाठच करावं लागणार आहे. त्यानंतर 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही? एकतर तुम्ही डायरेक्ट गुगलवर जाऊन ही व्याख्या सर्च करू शकता 1969ची अमेरिकन अपंग शिक्षण विभागाची, लगेच तुम्हाला क्लिअर होईल. किंवा तुम्ही लॉजिक एवढं जरी तुम्हाला आता बेसिक आपल्याला माहिती आहे ना, जे आव्हानात्मक मुले आहेत ना, तर आव्हानात्मक मुलांची काम, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचं अध्ययन आपल्याला माहीतच आहे ना. काय म्हणले ते अपंग, बघा काय म्हणले ते की अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीनं अध्ययन अकार्यक्षमता या संदर्भात व्याख्या तयार केली. मग अध्ययन अकार्यक्षमता कन्सेप्ट आपल्याला माहीत नाही का? माहिती आहे ना.
त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही म्हटले मग अध्ययन अकार्यक्षमता तुम्हाला संकल्पना माहिती बघा. या मुलामध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात का? अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात का? तर हो, कारण ही एक मेंदूतील माहिती प्रक्रिया प्रणालीतील अडचण आहे. म्हणून मूलभूतच त्रुटी आहेत मानसिक प्रक्रियेमध्ये, असं वाचता न येणं, लिहिता न येणं, म्हणजे बरोबर आहे का? या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झाल्या असतात का? नाही. इथं शारीरिक विकाराचा संदर्भ येत नाही. म्हणजे तो अपंग आहे म्हणून त्याला अडचण आली वाचण्यामध्ये असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्यांच्या स्पष्ट व्याख्येमध्ये पण तसा उल्लेख आहे. या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात का? हो, कारण लेखन, वाचन, गणित याच्यामध्ये दिसून येतात. त्यालाच आपण अध्ययन अकार्यक्षमता म्हणतो. दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलामध्ये यात समावेश होत नाही का? बरोबर आहे. याचा आणि तुमच्या शारीरिक दोषाचा काही संदर्भ नाही. म्हणून हे पण बरोबर ठरतं, हे बरोबर ठरतं, पहिलं बरोबर ठरतं. रॉंग ठरतं हे. इथे काय म्हणतात? शारीरिक विकार निर्माण झालेल्या या त्रुटी शारीरिक विकाराने नाही, इथं मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जर गुगलवर सर्च जाऊन जर 1969ची नॅशनल ॲडवायझरी कमिटी यूएसची व्याख्या जर बघितली तर आपल्याला स्पष्ट लक्षात येते, दीज डिसऑर्डर्स आर नॉट प्रायमरली द रिझल्ट ऑफ व्हिज्युअल, हिअरिंग और मोटॉर हँडिकॅप्स, मेंटल रिटार्डेशन्स, इमोशनल डिस्टर्बन्स और इन्व्हायरमेंटल डिसॲडव्हान्टेज. म्हणजे ते म्हणतात की ह्याच्या ॲबिलिटी म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तुमच्या शारीरिक विकार निर्माण नाही झाला, की एखादा दृष्टीदोष मुलं आहे म्हणून नाही किंवा अपंग आहे म्हणून निर्माण झालेला नाही. तर सुरुवातीला पण त्यांनी लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तुम्ही व्याख्या जर वाचली तर व्याख्या वाचल्याच्या नंतर हिला जर आपण मराठी केलं तर आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळून कळतं पण की अध्ययन अकार्यक्षमतेमध्ये शारीरिक विकार नसतात. म्हणून ह्याला उत्तर घ्या तुम्ही पर्याय क्रमांक 2ला. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता. बघा, दुसरा परत ऑब्जेक्टिव्ह विचारला त्यांनी, डायरेक्ट प्रश्न विचारला, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता. अभिजात अभिसंधान म्हणले की प्यावलाव, त्याचा कुत्रा. झालं, आपलं उत्तर मिळालं आपल्याला, पाठच आहे आपल्या. हे स्पियरमन म्हणलं की आपल्याला ते बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आठवला पाहिजे, जी फॅक्टर, एस फॅक्टर. थॉर्नडाईक म्हणलं की काही ना काहीतरी त्या शास्त्रज्ञाबद्दल एक तवळ आठवायला पाहिजे. थॉर्नडाईक म्हणलं की प्रयत्न, प्रमाद, अध्ययन उपपत्ती, ती मांजर. स्किनर म्हणला की साधक अभिसंधान उपपत्ती, त्याचा तो उंदीर आणि कबूतर. हे पाठ पाहिजे, कारण प्रश्नच तसे विचारलेला आपल्याला. जसं आपण अवघड प्रश्नाचा बाऊ करतो तसं आपण हे पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे की TETमध्ये इझी पण क्वेश्चन विचारतात. म्हणजे जसे आतापर्यंत आपण पाहिलं की 2 ते 3 क्वेश्चन डायरेक्ट 1 लाईन प्रश्न विचारलेत. आपण ह्या सर्व आपल्या ज्या सराव पेपर आहेत ना त्याच्यामध्ये ह्या सर्व बाबीवर लक्ष केलेलं आहे. म्हणजे 2013 ते 2024 अगोदर आपण ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालाइज केले, सर्व यूट्यूबला आहेत फ्रीमध्ये तुम्हाला. आणि त्यावर आधारित ही टेस्ट सिरीज आपण तयार केलेली आहे, जी दोन्ही पेपरला संयुक्तिक तुम्हाला जॉईन करता येईल. 10 सराव पेपर आहेत, आपल्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही ती जॉईन करू शकता. त्याच्यानंतर अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? शेवटीला म्हणतो तो अयोग्य आहे. ठीक आहे. अध्यापन हे खरे शिक्षण आहे. अध्यापन हे खरे शिक्षण आहे. आपल्याला विचारले अध्ययनाबद्दल, चला ठीक आहे. म्हणजे हे काही आपलं म्हणजे इथं काही लॉजिक लागत नाही, हे आपलं उत्तर नाही. अध्ययन हे खरे शिक्षण आहे. अध्ययन हे खरे शिक्षण आहे, बरोबर आहे. अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे. आता लॉजिकली हे पण बरोबर आहे अध्ययनाच्या संदर्भानं. का बरोबर आहे? कारण अध्यापन ही एक निश्चित, एकमार्गी किंवा स्थिर प्रक्रिया नाही आहे. ती परिस्थिती, विद्यार्थी, शिक्षक, विषय, वातावरण, उद्दिष्ट यानुसार बदलते ना. म्हणून अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे का? तर यस. अध्ययन ही क्रिया काही अंशी स्वयंप्रवृत्त आहे का? यस. आता प्रश्नाकडे जा बरं. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान आहे तो म्हणतो.
याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर मग पहिलंच आहे ना, कारण लॉजिकली हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबर आहे, मग अयोग्य हेच आहे. अध्यापन हेच खरे शिक्षण असं नाही म्हणू शकत आपण. मग यालाच उत्तर करा, पर्याय 1. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरी असते, असे मत या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. मत आहे डायरेक्ट, याच्यात लॉजिक नाही, काय नाही, तुम्हाला स्टेटमेंट माहीत पाहिजेत. जेम्स रॉस यांनी हे मत मांडलं. त्यानंतर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा चक्रामधील घटकांचा योग्य क्रम लावा. आपण जर काळजीपूर्वक पाहिले तर 4ही मध्ये बरोबर नाही, थोडं 2 मध्ये वाटते. पण अस्वस्थता नंतर मग माणूस काय प्रयत्न करायला लागतो, मग ते नाही. पण समतोल समाधान हे पण रॉंग झाले. समाधान समतोल असं पाहिजे होतं, असं पाहिजे होतं इथं. म्हणजे इथं कोणतंच बरोबर नाही आहे. ठीक आहे, परीक्षा विभागानं हा प्रश्न त्याचमुळं काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. हे शिकविण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोनांची बेरीज करणे, निष्कर्षापर्यंत पोहोचणे, यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? अध्यापनाच्या सूत्रावर आधारित आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणताय प्रश्नामध्ये ते, की 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 त्रिकोणांची बेरीज 180 असते. हे शिकविण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनांची बेरीज करणे, निष्कर्षापर्यंत ते जातात. तर हे कोणतं सूत्र वापरलं इथं? तर इथं सूत्र वापरलं विशेषाकडून सामान्याकडे. म्हणजे विशेष उदाहरणाद्वारे निरीक्षण करून विद्यार्थी स्वतः सामान्य नियम किंवा स्वतः निष्कर्ष शोधतो. यासाठी विशेषाकडून सामान्याकडे पद्धत इथं वापरलेली आहे. कारण शिक्षकानं काय केले, विविध त्रिकोण काढले, त्या त्रिकोणांची बेरीज करायला लावली आणि मग 180 त्रिकोणाची बेरीज असते 3 कोनांची, असं विद्यार्थ्याला पण समजले. म्हणून विशेषाकडून सामान्याकडे. मूर्ताकडून अमूर्ताकडे काय आहे, इथं तुम्हाला प्रत्यक्ष वस्तू चित्र दाखवून शिकवल्या जातं. अवघडाकडून सोप्याकडे म्हणजे काय, जटिल अवघड गोष्टीपासून सोप्याकडे नेलं जातं. सामान्याकडून विशेषाकडे काय, सामान्य नियम सांगितला जातो आणि मग विशेष उदाहरण सांगितलं जातं. जर सामान्यता काय, सर्व फळं गोड असतात, नियम काय बनला, मग विशेष उदाहरण काय झालं ते, की सफरचंद गोड असतं. सामान्याकडून विशेषाकडे. इथं मात्र उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलावर राग काढला. हे उदाहरण या संरक्षण यंत्रणेचे आहे. विस्थापन, तादात्म्य, प्रतिपूरण, परागमन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे उदाहरण आहे विस्थापनाचं. आता यामध्ये काय असतं, विस्थापन या संरक्षण यंत्रणेमध्ये काय असतं, आपण खाली एका इमेजद्वारे स्पष्ट करून सांगितलेले आहे बघा. की विस्थापन म्हणजे एका व्यक्तीचा राग दुसऱ्या दुर्बल व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढणे. इथे ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्याच्यावर राग करू शकत नाही. बघा, सेम उदाहरण आपण पण घेतलं होतं. रॉबर्टला कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्याने ओरडा दिला. घरी आल्यावर त्याने क्षुल्लक चुकीसाठी बायकोला ओरडा दिला. म्हणजे विस्थापन केलं. इथं विस्थापन ही संरक्षण यंत्रणा वापरली. ठीक आहे. आता बाकीचे जे आहेत राहिलेले 3 पर्याय, तादात्मीकरण म्हणजे काय इथं दिलंय, हा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचं उदाहरण पण लिहून घ्या. प्रतिपूरण म्हणजे काय दिलंय, उदाहरण पण दिलंय. आणि परागमन म्हणजे काय, आणि इथं उदाहरण पण आपल्याला त्यांनी म्हणजे दिलेलं आहे समजण्यासाठी. आपण प्रत्येक पेपरमध्ये पण 10चे 10 पेपरमध्ये पण या संरक्षण यंत्रणेने एक प्रश्न क्रिएट केलेला आहे आपल्या सराव पेपरमध्ये. त्यानंतर बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? वाढीसंदर्भात अयोग्य विधान बघा, वाढ ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे. बरोबर आहे ना, वाढ ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याला शरीराच्या संदर्भानं किती उंची वाढली, ठीक आहे, असं स्पष्ट सांगता येतं. वाढ ही
वाढ ही गुणात्मक बाब आहे. आता हे रॉंग आहे, कारण वाढ ही कशी आहे, संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही. वाढ कशी आहे, संख्यात्मक आहे. तर गुणात्मक काय असते, विकास असतो. गुणात्मक विकास असतो, गुणात्मक वाढ नसते. विकास हा गुणात्मक असतो, वाढ नसते. वाढ ही संख्यात्मक असते. ठीक आहे. मग विकास गुणात्मक का, कारण आपल्याला विकासामध्ये शरीर, मानसिकता, सामाजिक बाबीशी संबंधित तो असतो. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते का, हो. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही, बरोबर आहे ना. वाढीमध्ये समतोलपणा नसतो, म्हणजे सर्व मुले एकाच वेळी एकाच पद्धतीनं एकाच गतीनं वाढतील का, नाही ना. म्हणून समतोलपणा नसतो का, तर हे बरोबर आहे पहिलं, म्हणजे सॉरी त्यांचं स्टेटमेंट बरोबर आहे वाढीच्या संदर्भात. तिसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. एका विशिष्ट वयानंतर मुलं वाढायचे थांबतात ना. हां, मात्र विकास हा मृत्यूपर्यंत असतो. व्यक्तीचा विकास हा पूर्ण जीवनभर असतो. विकास संपूर्ण जीवनभर होतो. मग त्यामध्ये शारीरिक असो, मानसिक असो, सामाजिक असो. ठीक आहे. पण वाढ ही शारीरिक बाबीशीच फक्त संदर्भ नाही, कारण मानसिक आणि सामाजिक गेला की तो विकास झाला, वाढ नाही. फक्त चुकीचं कोणतं आहे, अयोग्य विधान कोणते, वाढ ही गुणात्मक बाब नसून ती संख्यात्मक आहे, म्हणून चुकलं. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करत असतो. ते हावर्ड गार्डनर अगोदर त्यांनी आपल्याला सांगितले की 8 बौद्धिक क्षमता आहेत, प्रत्येकामध्ये सारख्या नसतात. आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलं की कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने व समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करू शकतो. मग नंतर आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तर ती आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. पर्याय क्रमांक 1, ज्याला आपण काय म्हणतो, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्तेलाच आपण काय म्हणतो, इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. हे बघा इथं आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, आत्मजाणीव. एकदा तुम्ही, ठीक आहे थोडंसं जास्त व्हायला लागले, परंतु हे लिहूनच घ्या, कारण हावर्ड गार्डनरच्या 8 बुद्धिमत्ता, त्याची मुख्य वैशिष्ट्य आणि उदाहरण पण दिलं इथं आपल्याला. हे एकदा लिहूनच घ्या तुम्ही. व्हिडिओ पॉज करा आणि हावर्ड गार्डनरच्या 8 बुद्धिमत्ता म्हणजे भाषिक, तार्किक, दृश्यस्थानिक, संगीत, शारीरिक, आंतरव्यक्ती, व्यक्ती अंतर्गत आणि नैसर्गिक, त्याची वैशिष्ट्ये ही, हा टेबल आणि त्याची उदाहरणं. बघा ना, आपल्या प्रश्नात दिले ना की व्यक्ती वैयक्तिक दैनंदिन जीवनात आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देतो. हे बघा ना इथं, निर्णय घेणे, यशस्वी होणे, परिस्थितीला ध्येय ठरवणे म्हणजे परिस्थितीला तोंड द्यायला. हे बघा इथं आत्मविश्वास, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. ठीक आहे. मग बाकीच्या पण जर विचारल्या आपल्याला नेक्स्ट इयरला, तर मग तुम्ही हे थोडंसं पॉज करून लिहूनच घ्या ना हे 8 बुद्धिमत्ता. त्यानंतर हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावं देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचे उद्दिष्ट आहे. आता एखादे खूप विचारले बघा, एकतर ते आकृती दाखवली आहे, रचना, त्या भागाचं कार्य सांगा म्हणतायत, चूक शोधायचे आकृतीमध्ये, निरीक्षण करून अनुमान काढायचे, म्हणजे हे अर्थाविष्कार करणारे प्रश्न असणार आहेत. पर्याय क्रमांक 2, कारण विद्यार्थ्याला आकृतीत माहिती अर्थ लावून निरीक्षण करायचं आहे, बरोबर का. म्हणजे हे पर्याय क्रमांक 2च उत्तर आहे. का, कारण पूर्ती प्रश्न म्हणजे काय, केवळ रिकाम्या जागा भरा, हे आहे का इथं, नाही. निबंधवाचा प्रश्न म्हणजे कसे, लांब वर्णनात्मक विचारले का,
आपल्या शरीरामध्ये हृदयाचे कार्य अत्यंत प्रभावीपणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये हृदय हा महत्त्वाचा घटक आहे 200 शब्दातल्या. हे झालं वर्णनात्मक. इथं आकृतीचा संदर्भ आला म्हणून निबंधाचा प्रश्न कामी येणार नाही, कारण आकृतीच्या निरीक्षणाशी थेट संबंध नाही इथं ह्या निबंधाचा प्रश्नाचा. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न MCQज सत्य असत्य योग्य चूक बरोबर ओळखा. इथं आकृतीच्या निरीक्षणासाठी योग्य नाही ना वस्तुनिष्ठ प्रश्न, म्हणजे हेच प्रश्न बरोबर येते पर्याय क्रमांक 2 वाले. आणि शेवटचा प्रश्न आहे पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? कौमार्य अवस्थेचं वैशिष्ट्य नाही. पण बघा, कौमार्य अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे का? बरोबर आहे, नाही. संक्रमणाचा कालखंड आहे. शरीर लवकर वाढतं, शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या मुलं बदलतात. बरोबर आहे. मुलगा मुलगीपासून तरुण तरुणी होतात, म्हणजे संक्रमणच व्हायला लागले नाही. बरोबर आहे. कौमार्य अवस्था हा बदलाचा कालखंड आहे का? यस. जसं शारीरिक बदल झालेत तसं बालसुलभ विचार मागे पडतात आणि व्यक्ती प्रौढपणे विचार करायला लागतात, स्वतःची ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात, मी कोण असा त्यांना प्रश्न पडायला लागतो, म्हणजे बदलच येते. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे का? नाही, हा वास्तवतेचा कालखंड नाही. बालपणातून प्रौढत्वाकडे जाण्याचा काळ म्हणता येईल त्याला, आणि ते अजून स्वप्नाळूच असतात. कौमार्य अवस्थेमध्ये सुद्धा मुलं काय आहेत? स्वप्नाळू आहेत, आदर्शवादी आहेत, कल्पनाविलासामध्ये असतात, म्हणून त्यांना वास्तवतेचा कालखंड नाही, तो प्रौढ झाल्यावरच येतो. ठीक आहे, म्हणून 3 येणार नाही बरोबर तेवढं. कौमार्य अवस्था समस्यावय का? हो, समस्यावय कशामुळं? भावना तीव्र होतात, अस्थिर असतात, लवकर राग येतो, दुःख आनंद लवकर वाढतो, म्हणजे लवकर दुःख येतं लवकर आनंद येतो, कधी कधी भावनिक असंतुलन तयार होतं, म्हणून समस्यावय का? तर हो, फक्त 3 येणार नाही त्याच्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण 10 नोव्हेंबरला जो पेपर झाला होता TET पेपर क्रमांक 1 यामधील मानसशास्त्राचे प्रश्न पाहिले. पेपर 2 वाल्यांनीही पण हे व्हिडिओ बघा पेपर 1चे, कारण त्याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे हे डाउनलोड करा. डायरेक्ट आपल्या प्लेस्टोरवरून तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर जा, ओएसिस करिअर पॉईंट, आणि इन्स्टॉल करून TET ॲपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला आपले सराव पेपर आणि ओल्ड पेपर मिळून जातील. किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. आणि आपण जवळपास 2013 ते 2024पर्यंत सर्वच व्हिडिओ बनवलेत, पेपर 1चे मानसशास्त्राचे आणि पेपर 2चेही. म्हणून जे आपले मित्र आहेत या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, ज्यांनी TETचा फॉर्म भरलेला आहे त्यांना देखील फायदा होईल. धन्यवाद.